नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एक राजीनामा पत्र मी वाचून दाखवतो. अर्जदार तुषार शरद आपटे, पत्ता सो अँड सो, दिनांक 10 जानेवारी 2026, माननीय जिल्हाधिकारी ठाणे, जिल्हा ठाणे, माननीय मुख्याधिकारी कुळगाव बदलापूर नगर परिषद. विषय: कुळगाव बदलापूर नगर परिषद. माझा नामनिर्देशित सदस्य, स्वीकृत सदस्य राजीनामा स्वीकारण्याबाबत मी वरील अर्जदार विनंतीपूर्वक अर्ज करतो की माझी कुळगाव बदलापूर नगर परिषद स्वीकृत सदस्य नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मी आज 10 जानेवारी 2026 रोजी या पदाचा स्वखुशीनं राजीनामा देत आहे. माझा राजीनामा स्वीकारावा. ज्याला कॉप्ट नगरसेवक आपण म्हणतो किंवा तज्ञ नगरसेवक, जसं विधान परिषदेमध्ये वरिष्ठ सभागृहामध्ये सीनियर मंडळी असतात, ज्यांचा काहीतरी अभ्यास असतो, तसं नगरपालिकामध्ये कॉप्ट नगरसेवक, स्वीकृत नगरसेवक येऊन त्यांनी शहराच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावावी, यासाठीचं हे पद. ते पद तुषार शरद आपटे यांना सोडावं लागलं. आणि त्या निमित्तानं श्री देवेंद्र फडणवीस यांना सतत किती पार्टीसाठी पुढं येऊन चुकलेले नेरेटिव्हज सेट करावे लागतात, त्याची एक उजळणीच करावी अशी मला वाटली. आणि ह्याच्यातनं भारतीय जनता पार्टीनं किती मोठ्या चुका या महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं तो पक्ष करतोय, याची यादी अशी वाढत वाढत चालली. आणि ठीक आहे, पक्ष वाढतोय, पक्षामध्ये येण्याचं प्रमाण खूप लोकांचं वाढलंय. अरे पण पक्ष वाढत असताना ही जी सूज तयार होते आहे पक्षामध्ये, त्यामुळं तुम्ही सत्तेची सगळी स्थानं गाठाल, पण त्या निमित्ताने जी पक्ष विचारधारेची आणि त्यातनं होत असलेल्या कृतीची, शिस्तीची, पक्ष संघटनेतल्या महत्त्वाच्या कृतीची ही कशी अधोगती सुरू आहे आणि फडणवीसांना सतत पुढे येऊन त्यात कोर्स करेक्शन कसं करावं लागतंय. जसं आता लातूरचं उदाहरण बघा. कालच लातूरमध्ये मी होतो. कारण श्री अजित पवार यांच्या मुलाखतीसाठी मी त्यांच्या विमानात बसून इथून कोल्हापूरहून लातूरला गेलो आणि सुदैवाने तेव्हा एअरपोर्टवरती श्री चंद्रशेखर बावनकुळे, भारतीय जनता पार्टीची स्थानिक नेते मंडळी, श्री पाशा पटेल वगैरे आली आणि मला असं जाणवलं, की त्यांच्या बोलण्यातनं, त्यांना आलेल्या फीडबॅकमधनं, जे अर्थात नंतर श्री देवेंद्र फडणवीस यांनी कोर्स करेक्शन केलं, त्यानंतर सुद्धा जी एरवी त्यांना लातूरची निवडणूक सोपी होती तुलनेनं, ती अवघड झाली. काही कारण नसताना दिवंगत श्री विलासराव देशमुख यांच्या आम्ही आठवणी पुसण्यासाठी तुम्हाला त्यांची आठवणीची गरजच पडणार नाही, असं रवींद्र चव्हाण म्हणाले. जे साफ चूक आहे, अयोग्य आहे, काही गरज नाही असं बोलण्याची. ते नंतर देवेंद्र फडणवीस यांना जाऊन सांगावं लागलं, की अ, विलासराव देशमुख हे मोठे नेते आहेत. त्यांनी महाराष्ट्राच्या विकासात भूमिका बजावली. 8 8.5 वर्ष ते मुख्यमंत्री राहिलेले आहेत. मुंबईच्या पायाभूत सुविधा बदलामध्ये त्यांची भूमिका आहे. मराठवाड्यासाठी 21 टीएमसीचं पाणी, ठीक आहे 7 टीएमसी आलं. त्याच्यात त्यांनी काही भूमिका बजावली आहे. रेल्वेच्या प्रकल्पात बजावली आहे. एक सुसंस्कृत राजकारणाचा ते चेहरा आहेत. असं असून सुद्धा जेव्हा तुम्ही अशा पद्धतीनं भाव व्यक्त करता, तेव्हा भाजपचं ते नुकसान आहे. आता तुषार आपटे, आणि एक लक्षात घ्या, तुषार आपटे यांचा बदलापूरमध्ये जे त्या शाळेच्या शिपायानं एका अल्पवयीन मुलीबद्दल जी कृती केली त्याच्यात थेट सहभाग नाही. आपली अडचण काय आहे, की त्यांचा एकूण सहभाग, ते सहआरोपी आहेत का? आहेत. पण ते कशात आहेत? तर ते पण नीट समजून घ्यायला पाहिजे. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत असलेले स्वयंसेवक संघ आहेत. त्यांची शाळा पण नामांकित आहे. पण त्या शाळेनं ती घटना घडली, ज्याचा मुख्यमंत्री असताना ठरवून त्याच्या कुटुंबाचं मत आहे, की तो खूनच केला. न्यायालयाने पण असंख्य प्रश्न विचारले, एफ-आय-आर नोंदवायला सांगितला त्या मुख्य आरोपीवरती. त्याचं एन्काउंटर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना झालं. सो त्या तुषार आपटे यांचा ह्या सगळ्या प्रकरणातला सहभाग लक्षात घ्या. तुषार आपटे हे बदलापूर इथल्या शाळा व्यवस्थापन समितीचे सचिव आहेत. 2 वर्षापूर्वी म्हणजे 2024 मध्ये शाळेत घडलेल्या अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातले ते सहआरोपी आहेत. त्यांचा ह्या प्रकरणात थेट सहभाग नाही. हे बघा, जे योग्य ते योग्य. जे खरं ते खरं. ते नीट सांगितलं पाहिजे. ते आहेत का याच्यात ते आरोपी? येस, ते आहेत. सहआरोपी आहेत. पण ते त्या कृतीमध्ये सहभागी नाहीयेत. भारतीय जनता पार्टीनं नुकत्याच झालेल्या कुळगाव बदलापूर नगर परिषद निवडणुकीत पक्षाला मदत केल्याबद्दल त्यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड केली. त्यामुळं एक संताप आणि राज्यभर वादंग तयार झालं होतं. तर हे ते तुषार आपटे आहेत, ज्यांच्यावरती पॉक्सको अंतर्गत गुन्हा दाखल झालाय. ते 44 दिवस फरार होते. तो काय गुन्हा दाखल झाला तेही मी तुम्हाला सांगेल. आणि
मनसे विरोधक नागरिकांकडून तीव्र टीका झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीला हे करावं लागलं. त्याचं कारण की ह्या बदलापूर अल्पवयीन मुलीवरच्या अत्याचार प्रकरणातला जो मुख्य आरोपी आहे, ज्याचा एन्काउंटर झाला, सफाई कामगार अक्षय शिंदे यानं 2 वर्षापूर्वी 4 वर्षाच्या मुलीवरती अत्याचार केला होता. आपटे याच्यासह शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि प्राचार्या अर्चना आठवले यांच्यावरती पॉक्सको अंतर्गत गुन्हा दाखल झाला. तुषार आपटे शाळा सचिव आहेत, ज्यांनी अत्याचाराची घटना लपवली, पोलिसांना उशिरा कळवलं आणि फरार राहिले. उदय कोतवाल जे शाळेचे अध्यक्ष आहेत, त्यांनी तक्रार लपवण्याचा प्रयत्न केला आणि पॉक्सको कायद्याचं उल्लंघन केलं. अक्षय शिंदे ज्यानं थेट लैंगिक अत्याचार केले आणि तो पोलीस एन्काउंटरमध्ये मारला गेला. आपटे आणि कोतवाल या दोघांना ऑक्टोबर 2024 मध्ये ठाणे क्राईम ब्रँचने अटक केली. बॉम्बे हायकोर्टने अग्रिम जामीन नाकारला होता. नंतर कल्याण कोर्टानं जामीन मंजूर केला आणि सध्या कल्याण सत्र न्यायालयात तो खटला सुरू आहे. अर्थात अक्षयचा एन्काउंटर झाल्यामुळं एका अर्थाने लोकांना वाटते की तो न्याय झाला होता, जसा काव्यागत न्याय असतो तसा. काव्यागत म्हणणार नाही. शाळेच्या व्यवस्थापनाविरोधात म्हणजे तुषार आपटे, उदय कोतवाल यांच्या विरोधात मुख्यत्वे पॉक्सको कायद्याअंतर्गत 19 जे कलम आहे, अत्याचाराची माहिती न लपवता पोलिसांना ताबडतोब कळवणं बंधनकारक होतं, तर त्यांनी केलं नाही. कलम 21 अंतर्गत जे कलम 19चं उल्लंघन केल्याबद्दलची जी शिक्षा आहे, त्याच्यात गुन्हा दाखल झाला. बॉम्बे हायकोर्टाने स्वतःहून दखल घेऊन शाळा व्यवस्थापनाच्या विरोधामध्ये एफ-आय-आर नोंदवण्याचे आदेश दिले, जे सरकारने केलं नव्हतं. आता याच्यामध्ये सीसीटीव्ही फुटेज तपासणीबाबत तांत्रिक पुरावा नष्ट केल्याचा आरोप आहे. त्यामुळं काही अतिरिक्त कलमं त्याच्यात लागू झाली. घटना लपवण्याबाबतचं जे सामान्य आयपीसी कलम 202 जे अपराधाची माहिती लपवणं किंवा 208 लागू असू शकतात वगैरे, वगैरे. आता हे सगळं घडल्यानंतर किती भाजपनं यू-टर्न्स केली आहेत, मला असा प्रश्न पडला आणि किती ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांना कोर्स करेक्शन करावं लागलं. अंबरनाथमध्ये काँग्रेसबरोबर युती, अकोटमध्ये एमआयएम बरोबर युती, अलीकडचं कोर्स करेक्शन. तिकडे दिवंगत विलासराव देशमुख यांच्या संदर्भामध्ये बोलणं, फडणवीसांचं कोर्स करेक्शन. हिंदी सक्तीचा निर्णय, माझ्या मते त्या निर्णयाबद्दलची नीट काळजी न घेता तो आल्यामुळं फडणवीसांना ते कोर्स करेक्शन करावं लागलं. त्यानंतर मीरा भाईंदरमध्ये उत्तर भारतीय महापौर होणार हे कृपाशंकर सिंग याचं वक्तव्य, पुन्हा कोर्स करेक्शन. कारण मुख्यमंत्री म्हणाले की मीरा भाईंदर कुठे आहे, ते काय मुंबईत आहे का, ते बोलले ते कृपाशंकर सिंग कुठं बोलले, मीरा भाईंदरमध्ये MMR रिजन. आपण गरज काय आहे, जेव्हा तुमची लढाई मुख्यत्वे मराठी माणसाच्या मुद्द्यावरती असलेल्या नेरेटिव्हच्या विरोधात आहे आणि त्यानंतर सुद्धा तुम्ही असं करत आहात, याचा अर्थ तुम्हाला ह्या लढाईमधले नेरेटिव्ह नीट सेट करता येत नाही. हे मी पहिल्यांदा बघतोय की भारतीय जनता पार्टी एका पाठोपाठ एक पॉलिटिकल ब्लंडर करत चालली आहे. ती पुण्यात पण आहेत आणि मूळ आपल्या कार्यकर्त्यांना तिकीट न देणं, माझ्या मते ह्या सगळ्यापेक्षा सगळ्यात मोठं पॉलिटिकल ब्लंडर भारतीय जनता पार्टीनं कुठलं केलं असेल, तर जे आपले मूळचे कार्यकर्ते आहेत, जे वर्षानुवर्ष पक्षासाठी काम करतात, ज्यांचे काहीतरी पक्षासाठी असलेली बांधिलकी आहे, कमिटमेंट्स आहे. तुम्ही आमदारकीसाठी उमेदवार आयात केले, ठीक आहे. खासदारकीसाठी उमेदवार आयात केले, ठीक आहे. ती तेव्हाची तुमची तात्कालिक गरज आहे. पण स्थानिक स्वराज्य संस्थाच्या पातळीवरती जिथं नवनेतृत्व उभा राहतं, तिथे पण तुम्ही पक्षाबाहेरच्या लोकांना तिकीट देऊन त्यांच्याकडनं उमेदवारी आयात करून त्यांना तुम्ही उमेदवार बनवता. त्यात गुन्हेगार पण आहेत, गुंडपुंड पण आहेत, ज्यांची शून्य वैचारिक बांधिलकी असे. पण एक वाक्य मी सांगतो. अजित पवारांना मगाशी असा प्रश्न विचारला, की ते बापू पठारे, जे आता शरद पवार गटाचे आमदार आहेत, ते कुठे आहेत? कारण त्यांची मुलगी आणि त्यांची सून ही भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर. एका वाक्यात त्यांनी सांगितलं, की ते शरीराने फक्त आमच्या बरोबर आहेत, ते मनाने भारतीय जनता पार्टीत आहेत. याच्यातच सगळं आलं. सो थांबूया आपण इथे. माझा प्रयत्न आहे, जसं घडतंय, ज्या पद्धतीनं घडतंय, नेमकं कसं घडतंय, सत्याच्या जवळ जाणारं काय ते महाराष्ट्राला सांगायचं. मला पुन्हा तुम्हाला सांगायचं की तुम्ही ह्या माझ्या सगळ्या प्रयत्नामध्ये आम्हाला एवढीच साथ द्या, की हे व्हिडिओ तुम्ही अधिकाधिक तर पहाच, पण घरोघरी जाऊ द्या. लोकांना सांगा, की पत्रकारिता अशी असायला हवी. थांबूया.